मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला दक्षिण भारतातील एका अशा ठिकाणी घेऊन जाणार त्याशिवाय रामायणाची कथाही पूर्ण झाली नसती। होय, ते आहे तुंगभद्रा नदीचे किनाऱ्यावरील सुंदर टेकड्यांमध्ये वसलेले हम्पी ही केवळ संपूर्ण दक्षिण भारतालाच नाही, पण आशिया आणि अरबस्तानातील देशांनाही याचा पुरावा आहे। इथे हम्पीमध्ये आपण याला किष्किंधा शहर देखील म्हणू शकतो, जे त्याच्या शक्तिशाली साम्राज्याची साक्ष देते, जिथे प्रभू रामाने हनुमानाशी मैत्री केली होती। हे मंदिर हम्पीच्या विरूपाक्ष मंदिरापासून विठ्ठल मंदिराकडे जाणाऱ्या प्राचीन काम प्रभू मार्गावर येते। अशा परिस्थितीत या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांनी या मंदिराचे दर्शन घेतलेच पाहिजे। डोंगरात वसलेली हम्पी ही एकेकाळी विजयनगर साम्राज्याची राजधानी होती आणि तिची ख्याती सर्वत्र पसरली। हे ठिकाण इतके मोठे, विशाल आणि काही अर्थाने पौराणिक आहे की मित्रांनो, हे ठिकाण पवनपुत्र हनुमानाचे जन्मस्थान म्हणूनही ओळखले जाते। हम्पीला लागून असलेल्या अंजनेयाद्री पर्वतावर असलेले प्रसिद्ध आणि अज्ञात मंदिर हे सर्वत्र भाविकांच्या भेटीचे केंद्र बनले आहे। हनुमानाचे जन्मस्थान म्हणून हा देश आहे। हे हम्पीचे कोदंडराम मंदिर आहे। तुंगभद्रा नदीच्या काठावर बांधलेल्या या मंदिराचे स्वतःचे ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व आहे। हे ते मंदिर आहे जिथे लक्ष्मणाने वालीच्या वधानंतर रामाच्या आदेशानुसार सुग्रीवाचा राज्याभिषेक केला होता। मंदिराच्या आत राम, लक्ष्मण, सीता मूर्ती मोठ्या खडकावर कोरलेल्या आहेत। येथील ही प्राचीन शिल्पे फार पूर्वीची असून त्यांच्या भोवती मंदिर बांधले गेले। म्हणून मित्रांनो, रेल्वेने यावे तर तुमचा पहिला थांबा हॉस्पेट रेल्वे जंक्शन असेल आणि या स्टेशनचे महत्त्व हम्पीच्या कनेक्टिव्हिटीसाठी आहे। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।